मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर पहिल्या बरोबर ती सिंगल आली. मॅचला सुरुवात सलामी जोडी मैदानावरती पार मेल तेजस मात्रे आणि रवी गाठे. रवी गाठेला पहिली सिंगल माली. बॉलिंग ट्रॅक वरती सुयोग पाटील. स्टॅकिंग गेअर वरती रवी गाठे. तेजसला पहिली सिंगल मारली आणि पुढचा बॉल डॉट. व्हाईट बॉल माफी असावी. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते बाल गेले आणि धावफलक 2 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार. बॉलिंग ट्रॅक वरती सुयोग पाटील शिरोडन टीमचा एक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला जरूर पार बीतोय. या मॅच मध्ये दाखल झालाय. राईट हँड बोर्ड विकेटनं चांगली बॅच मैदानावरती पार बीतीये. बाउन्स अतिरिक्त बाउन्स पार मेल. पंच वळत्यात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आता पंच घोषित करत असताना या मॅचमध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारचा चेंडू जर टाकाल तर दंडित करण्यात येईल हेच सांगत असताना पंच तुम्हाला पार मिळतील. JP सर यांचा इशारा आपल्यापर्यंत जरूर पोहोचतोय. जय पवार सर म्हटलं की नो डाऊट फक्त महाराष्ट्रापुरता हे नाव मर्यादित नाही आहे तर महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना देखील त्यांची कामगिरी तुम्हाला नेहमीच पार मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. यावेळेला देखील पंच वळत आहेत. अंपायर सिग्नल तुम्हाला पार मिळेल. व्हाईट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान महेंद्रजी म्हात्रे यांचं आगमन झालं. वेलकम. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. महेंद्रजी म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. वेलकम. स्वागत आहे आपलं. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वरुण इम्प्रा ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. वरुणजी म्हात्रे साहेब यांच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगती आणि प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हे झालंच पाहिजे कारण म्हात्रे कुटुंबियाचं खरं तर नेहमीच आपण पाहतोय ही त्यांची संस्कृती आहे. अतिथी देवो भव आणि ते नेहमीच जपत असतात. स्वागत आहे आपलं महेंद्रजी म्हात्रे. पुढचा बॉल धावफलक 8 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. पंच करण्याचा प्रयत्न होता. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित. तिथे मिस्टेक. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. रन्स मिळतील रवी काठेला. 4 चौकार. पुढचा बॉल अजून एक चांगला फटका. फ्लिक केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. झटका पहिला टीम नीतलसला. फलंदाज बाद. नवीन बॅटर बदलावरती अनिकेत दाखल होतो या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच. सुरुवात चांगली झाली. धमाकेदार होत असताना 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नाही आहे. त्यांच्या मागे क्षेत्ररक्षक पोहोचेल. उत्तम फेक करतील. दरम्यान लेग बायच. एक सिंगल धाव एक पटी जाईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती 13 या आकड्यावरती आपल्याला पार मिळते. चांगलं धावफलक सेट जरूर झालंय परंतु एक महत्त्वाची विकेट रवी काठेला मैदान सोडावं लागलंय. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पार मिळेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी समोर चमचमणारी एक स्पोर्ट्स सायकल आपल्याला जरूर पार मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. नेटकं आयोजन सातत्याने आपल्याला पार मिळेल. पुढचा बॉल सुयोग. बिग हिट खेचला ऑन साईडला. स्कोर लेगला जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड स्कोर सीमारेषा पार. षटकार.
हा षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती सुयोग पाटीलच्या विरोधात आक्रमण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि आता या षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मुसंडी मारत असताना 19 धावा टीमची टोटल स्कोरवरती पार मिळतील. धावफलक 19 आकड्यावरती आपल्याला पार मिळतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना सचिन संचित ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल होतो आहे. यंगस्टर खेळाडूवरती विश्वास दाखवला आहे या मॅचमध्ये शिरडोन टीम. वीर बजरंग शिरडोन बनाम VSCC नितलस 2 ताकदवर टीमच्या दरबार एक मोठी मॅच रंगती आहे. पुढचा बॉल फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू टीपमध्ये पोहोचतात वेगानं. क्षेत्ररक्षक पोहोचले स्किट झाले त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्याच खेळाडूकडून 2दा मिस्टेक झाली आणि अखेर बॉल सीमारेषा पार. रन्स मध्ये 4. आज चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने आता धावफलक वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोरबोर्ड वरती 23 धावा धावफलकावरती पार मिळतील. काय सुरुवात केली या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना रवी काठेनं. इथे देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर जसा टप्पा वाढला प्रचंड वेगानं बॉल मात्र निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल सम मरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यस्याच्या लगत बॉल निघून चाललाय स्थिरक्षक सुयोगच्या हातामध्ये. डॉट बॉल वेग बोलतोय प्रचंड वेगानं गोलंदाजी तुम्हाला पार मिळेल. मागील बॉलवरती चौकार जरूर आलाय. गलतीचे मिस्टेक तिथे आपण जरूर पाहिली आणि त्यानंतर त्या 4 धावा. इथे देखील लाईन चेक करावी लागते. JP सर आपल्याकडे बळतात त्यांचा इशारा पोहोचत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव इथे बहाल केली. धावफलक देखील आता पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती 24 धावा धावफलकावरती अद्याप तुम्हाला जरूर पार मिळतील या मॅचमध्ये. समीकरण आता 24 आतापर्यंत बनल्यात 4 ओव्हरची मॅच. याच मैदानावरती आपण जर पाहिलं असेल तर काल 73 धावांचं भलं मोठं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग टीम नवीन वडवली संघानं केला आहे. हे देखील विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे धावा बनतात चेस देखील होतात यात मात्र शंका नाही आहे. आणि आज देखील तुम्ही पाहताय पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19 बनले. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये धावफलक कुठेतरी थोडंसं मी म्हणेन धावसंख्येचा आलेख खालावला आहे या मॅचमध्ये. कारण जवळजवळ 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त 5 धावा खर्च करत असताना गोलंदाज संचित. इथे देखील आडवा बाट्ट खेचण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर भरता वेग यष्टिरक्षकला बॉल नाही सापडला. त्यानंतर फाईन लीगचा खेळाडू पुढे सरकला. मिळते एक चिके सिंगल आणि सिंगलवरतीच थांबावं लागेल आणि त्यासोबत अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 सोने पे सुहागा असंच बनावं लागेल या मॅचमध्ये. धावफलक 2 धावेच्या साथीनं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले 26 धावा धावफलकावरती पार मिळतील या मॅचमध्ये. चांगली धावगती राखत असताना नितलस संघ म्हटलं की पनवेल तालुक्यातील MIDC बेल्टमधून एक ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. कित्येक वर्ष चांगला खेळ त्यांचा आपण जरूर पाहिला आहे. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय खरं तर मैत्रीचे संबंध आहेत. त्यासोबत आपण पाहतोय आमचे धनराजी म्हात्रे असतील राजेशजी म्हात्रे असतील यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील आज तुम्ही पाहताय पहिलाच सामना खेळण्यासाठी दिलेल्या वेळेवरती ते दाखल झाले. त्यांचेही मनपूर्वक स्वागत करू आम्ही बदलापूर नगरीमध्ये. त्यासोबत शिरडोन. इथे देखील बॅट घासली. इथे मात्र आपण पाहतोय खेळपट्टीला आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात संचितनं. झटका दुसरा लागतोय. बॅटिंग करत असताना परतावं लागेल माघारी. फलंदाज म्हात्रेला मैदान सोडावं लागेल. तेजस म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट मॅच कोळेगावच्या विरोधात रायते. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. ओमकार पाटील मैदानावरती दाखल होतो आहे. नवीन बॅटर मैदानावरती ओमकार पाटील दाखल होते या मॅचमध्ये. ओमकार पाटील आले 27 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळेला देखील वेग बोलतोय प्रचंड वेगानं जलद गतीने बॉल टप्पा पडला निघून चाललाय
यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना मी आधीच म्हटलं होतं संचित एक यंगस्टर खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये करता त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे तर धाबा त्याला थांबवायचे. त्याचं अनुषंगानं 5 बॉलमध्ये फक्त 8च धाबा त्याने खर्च केल्यात. मी 5 बॉलमध्ये 8 का म्हणतोय तर सुयोगसारख्या गोलंदाजानं तिथे 19 खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्यामुळे आता शेवट देखील गोड करण्याचा प्रयत्न करतोय या मॅचमध्ये गोलंदाज. तुम्ही पाहताय संचित डॉट बॉल. 2 ओव्हरचा वाजवी खेळ संपलाय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 27 या आकड्यावरती जरूर पार मिळेल. अजूनही 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. काल देखील हे चित्र आपण पाहिलं. बरेचसे संघ ज्यावेळेस प्रथमतः बॅटिंग करायचे पहिल्या 2 ओव्हरमध्ये खरं तर सेन्सिबल क्रिकेट आपण त्यांचा जरूर पाहिला आहे. परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडलेत. हे चित्र आपण काल देखील पाहिलं आहे. परंतु या मॅचमध्ये आता खरं तर ओमकार पाटीलच्या साथीनं मैदानावरती अनिकेत जर दाखल झाला आहे तर आता 3ऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करेल हे देखील पाहण्याजोगी असेल. धावफलक टीमची टोटल 27 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. प्रणव टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय खरं तर क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम शिरोडननं या मॅचमध्ये. बरं यार पहिलाच बॉल टर्न केला ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावत पळत पुढे सरसावले. त्यानंतर जजमेंट थोडंसं चुकलं खराब राहिलं आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो आहे. पहिला बॉलवरती येतो आहे चौकार. हा चौकार आला आहे. धावफलक पुढे सरकत असताना 31-31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतो आहे. अनिकेत एक चांगला खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे आणि जेव्हा त्याला खरं तर मैदानावरती लवकर धाडलं आहे युनिट नंबर 3 वरती तर त्याला चांगली बॅटिंग करायची. याच अनुषंगानं हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉलला गुल करण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क बॅट आणि बॉलचा बिलकुल नव्हता. शरीरावरती बॉल आदळला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग करतो आहे. पहिल्या बरोबरती चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पार मिळेल. प्रणवच्या माध्यमातून पुढचा बॉल राईट बोर्ड विकेट. फुल टॉस. आता मेजबानी होती ती दोन्ही हातानं स्वीकारली आहे. मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. मागील बॉल वरती जर आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि त्यानंतर मी म्हणेन ज्या प्रकारे जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडतो ना त्याच प्रकारे अक्षरशः तुटून पडला या बॉलवरती. अजून एक चांगला फटका टर्न केलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक पोहोचेल. बॉलवरती चांगली फिटिंग पार मिळते. 2-2 खेळाडू प्रचंड वेगाने पोहोचलेत. उत्तम फेक करतील. दरम्यान अवधी होता 2 धाबा एकवटायचा. आता तिसरीचा प्रयत्न आणि 3 धाबा मैदानाच्या आतमध्ये एकवटल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो आणि 3 धाब्याच्या साथीनं आता धावफलक वेगानं फ्लाय होतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 40 धाबा धावफलकावरती पार मिळतील. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. कमीत कमी 55 पर्यंत जर मजल मारली ना टीम नितलसनं तर बॉलिंग अटॅक त्यांचा देखील स्ट्रॉंग आहे हे विसरून चालणार नाही आहे. कारण ओमकार पाटील सारखा एक अजून एक चांगला खेळाडू टीम VSCCमध्ये आपल्याला जरूर पार मिळेल जो ॲड झाला आहे. चांगला क्रिकेट आपल्याला नितलस टीमचा जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ नितलसचे चांगले खेळतात. या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय अद्याप अनिकेतची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. इथे देखील लाईन चेक करावी लागेल लेग स्टिकच्या बाहेर आणि त्यानंतर तुम्ही पाहताय जसा बॅटचा फ्लो फिरला होता संपर्क जर झाला असता तर कदाचित हा बॉल दुरून आणावा लागला असता. परंतु लाईन थोडीशी खराब त्यामुळे पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बी ते बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 41. अजून एक चांगला फटका परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक जज करतो डीपमध्ये लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. लॉंग ऑफला होते खरं तर पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगत होतो. या मॅचमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत जवळजवळ 3 चुका आपल्याला पाहायला मिळाला. 2 चौकार सोडल्याच्या नंतर आता आपण पाहतोय खरं तर कॅच ड्रॉप करण्यात आली. या धावा मागत पडतील यात मात्र शंका नाही आहे. फुल टॉस टर्न केला ऑन साईडला अक्षरशः बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अव्वागे 7-7 घटाके संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. ओमकार पाटील मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. 49 धाबा त्याच्या बॅटमधून तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आतापर्यंत बनल्यात या मॅचमध्ये. 4 बॉल फेस करत असताना 8 धाबा वैयक्तिक 8 वरती खेळतोय ओमकार या मॅचमध्ये. 4 बॉलमध्ये 8 धाबा त्यानं
बनवल्या, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जवळजवळ 8 बॉलमध्ये 17 अनिकेतच्या बॅटमधून, त्यामुळे धावफलक पाहतोय आपण प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना 49 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, चांगली धावगती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मध्ये दाखल होतोय मैदानावरती अरविंद का बॉलर नेम मयुरेश. बॉल तयार. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, त्यावरती आपण पाहतो ड्राईव्ह केला ऑन साईडला, खेळाडू डीपमध्ये पोहोचतील वेगानं, उचलून फेक करतात. दरम्यान 2 धाबा 1 पडण्याचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न आता होतो डीपमध्ये, खेळाडू थोडेसे चाचपडले, लगेचच आपण पाहतो इथे 3 धाबा वेगाने 1 पडल्या जातील. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत पाहायला मिळेल 52 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. त्या मॅचमध्ये टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती 52 तर बनल्यात या मॅचमध्ये. अद्याप किती बनतील? 5 बॉलचा खेळ शिल्लक. फुलटॉस वरती मी म्हणेन फुलटॉल वसूल करायचं होतं. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल निरीक्षकाच्या हातामध्ये टप्पा पडल्यानंतर गेलाय, त्यामुळे आलाय तो डॉट बॉल. कदाचित जर संपर्क झाला असता बॅट आणि बॉलचा, तर हा बॉल मला वाटतं नवीन वडवली गापातून आणावं लागला असता. इतकी बॅट जोरात फिरली होती, परंतु कनेक्शन नव्हतं, संपर्क नव्हतं, त्यामुळे आलाय बॉल डॉट. पुढचा बॉल ओव्हर नंबर 4. फुलटॉस, मागील बॉलवरती चूक केली आहे, परंतु या बॉलवरती तेवढ्यात लांब पाठवलाय, जा शोधून आणा. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, सिक्सर. लेफ्टम सीमर, लेफ्टम ओव्हर द विकेट दाखल झाला या मॅचमध्ये. मयुरेशच्या विरोधात आक्रमण हल्ला बॉल केलाय आणि धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फ्लाय होत असताना, भुसंडी मारत असताना जवळपास जाऊन पोहोचली आहे. 58 58 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. लेफ्टम सीमर मयुरेशवरती आक्रमण तुम्हाला जरूर पार मिळेल या मॅचमध्ये. डावकोरे आताचा गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉसच होता, यावेळेस देखील प्रॉपर बॅटवरती नाही आहे. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. सिंगल धाव 1 पडी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी आता अनिकेतला मैदान सोडावं लागतंय. बॅटर आउट. निलेशजी सुरोशी आणि प्रथमजी पवार याने मेक्षमजी पवार यांनाही विनंती आपण मंचावरती या. निलेशजी सुरोशी आणि मेक्षमजी पवार यांना विनंती आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे वरुण इम्प्रा ट्रॉफीमध्ये. पुढचा बॉल यावेळेस देखील तुम्ही पाहता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल 1 पडली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा आता मिळतील. धावफलक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा टीमची टोटल आता 61 61 धावा बनल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. शेवटचा 1 बॉल चा खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मयुरेश फुलटॉस होता, कदाचित लाईन खराब आहे का, पंच वळतायत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. हा बॉल कदाचित ऑन साईडला न खेचता ऑफ साईडला जर मारला असता, पॉईंट एक्स्ट्रा कवरला तर क्षेत्र मोकळं होतं, कदाचित चौकार षटकार मिळू शकला असता. परंतु क्रिकेट आहे, जराने तरला महत्त्व नाही आहे क्रिकेटमध्ये. अजून एक बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू समोर ओमकार पाटील सबसे कातील बॉलला बिरकावून दिले, बाउंड लाईनच्या बाहेर शेवट गोड केलंय आणि या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल 68 68 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि 69 धाबाचं भलं मोठं टार्गेट या मॅचमध्ये आता चेस करावं लागेल टीम वीर बजरंग शिरडोनला या मॅचमध्ये.
वेलकम, स्वागत आहे. याच दरम्यान व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेटे सरांचं आगमन होतं आहे, स्वागत आहे. त्यांचे आवाज या स्पर्धेमध्ये आपण 2 दिवस ऐकणार आहोत. 69 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि पुन्हा एकदा मॅचला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकूया ओमकारजी शेटे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल. कपाई केसरी गंध मग शिवछत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. नमस्कार बदलापूरकर, जय शिवराय. बदलापूरच्या खरं तर राजकीय क्षेत्राला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे नवीन वडवली गाव, ज्या गावानं 6 नगरसेवक, ज्या गावानं 5 जिल्ह्यातील शिक्षण मतदारसंघातील कोकण विधानसभेचे आमदार या राजकीय क्षेत्राला बदलापूरला दिले, ज्या गावानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार धनराज म्हात्रे दिला, ज्या गावानं टेनक्रिक लाईव्ह वाहिनी दिली, त्याच गावातील रबर बॉल क्रिकेट वरून इन्फ्रा ट्रॉफीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच नंबर फर्स्ट सुरू होती आहे. पहिला सामना आणि टार्गेट मोठा सेट झाला. सिमेंट प्लॉट, त्याच्यावरती पडलेला रिमझिम पाऊस, तिथे फलंदाजांनी केलेला एक भरधाव धावेंचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळाला. एका बाजूला VSCC नितळस तर दुसऱ्या बाजूला टीम आहे शिरडोन आणि टार्गेट सेट झाला आहे या मॅचमध्ये. 4 ओव्हर्स 69 धावेचं एक मोठं टार्गेट सेट झालं आहे. एक MIDC विभागातील बलाढ्य संघ मैदानावरती उतरला आहे तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती खेळतो आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण विभागातनं संघ शिरडोन. मॅचचा पहिला बॉल पॅडवरती आदळला, चालला मागे शॉट, थर्ड मॅन बॉलवरती येईल तो बंद एक सिंगल आणि एका सिंगलनं डाव सुरू होतं लेग बाईटच्या स्वरूपात. इंडिव्हिज्युअल खाता अजूनही फलंदाजांना खोलायचं. ओपनिंग पेअर्स मैदानावरती उतरलेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार आहे सुयोग. बोला तयार. बॅटची कडा समोर झाला बाउन्स पहिल्या टप्प्यावरती. काही काळानं गोलंदाज आणि इकडे मात्र लॉंगॉन दोघांच्या डोक्यावरती होते, कारण या विकेटची व्हॅल्यू माहिती आहे टीम आपण पाहताय नितळसला, कारण ही विकेट या मॅचची गोल्डन विकेट. हा फलंदाज थांबला. 24 बॉलचा खेळ आहे आतापर्यंत. 22 संपलेत. रन्स चेस करायच्यात 69. उर्वरित 22 बॉलमध्ये 8 ते 10 षटकार एकटा मारू शकतो. टप्पा पडला हा वेगा टेक ऑफ. रबर बॉल क्रिकेट आणि हे रबर बॉल क्रिकेटचं सौंदर्य आहे. तिखट बाउन्सर आणि तो येताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. कल्याण डोंबिवली विभागातील अगदी सगळे यंगस्टर्स घेऊन ज्या गावानं गावदेवी खाडी चषक जिंकलं असं भरत पाटील यांचा संघ खेळतो मैदानावरती गावदेवी शिरडोन. आता एक्स्ट्रा बाउन्स आणि बाहेर देखील होता. बॅट्समनच्या रेंजपासून थोडंसं दूर आणि अंपायरचा इशारा डोक्याच्या वरून फ्लाय झाला आणि फर्स्ट बाउन्सर ऑफ दी ओव्हर आणि त्या सोबतीने एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाते. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे चालला. 2 चेंडूंचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती. 2 डॉट खेळला सुयोग, म्हणजे 3 बॉलचा खेळ झाला. आता बॅटच्या पट्ट्यात ज्या आपण 8 ते 10 षटकारांची चर्चा करत होतो ना, त्यातला पहिला मारलाय आणि हा चालला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 6. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट, एक्सपोर्ट्स बायसिकल, अतिशय सुंदर ट्रॉफीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, जर चर्चा झाली ना पावसाळी क्रिकेटची, तर बदलापूरच्या क्रिकेटचं हर्ट आहे ग्राउंड. बदलापूरचं काहीच म्हणजे हे शाहूराजे क्रीडांगण नवीन वडवलीचं. कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बदलापूरला नाविन्य देणारं गाव म्हणजे नवीन वडवली आणि त्याच गावामध्ये रंगतो रबर बॉल क्रिकेट. हा फुल टॉस होता, मिस केला आहे. फ्लिक करायचं होतं ऑन साईडला, नाही जमलं. प्रॉपरली टाईम नाहीच करता आला. बॉल जोपर्यंत थ्रो केला जाईल एक सिंगल कंप्लीट होती आहे. एका सिंगलनं स्कोर पुढे जातो आहे. टीमची टोटल धावफलकावरती 9 ऑन दी बोर्ड. रिक्वायर रन जवळजवळ पहिल्या ओव्हरपासून 17च्या पुढे. आणि जर रबर बॉल क्रिकेट जरी असलं रिक्वायर रन रेट 15-16
महागड्या आणि ते 17+17.25 पर ओव्हर चेस करायच्यात. आता फ्लिक केलाय, क्या बात आहे. हेच तर रबर बॉल क्रिकेट आहे, ज्याचं सौंदर्य पाहायला मजा वेगळी असते. अथांग पसरलेलं क्रीडांगण, दूरवरची बाउंड्री लाईन. फ्लिक केल्यानंतर पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि धावा झाले धावफलकावरती 13. 13 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. रबर बॉल क्रिकेटमध्ये ना तुमच्याकडे विकेटपेक्षा तुमचं इम्पॅक्ट काय आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. एखादं ओव्हर मॅचला कलाटणी देण्यासाठी पुरेसं असतं. पहिल्या डावात ज्यावेळी बॅटिंग सुरू झाली थोडासा पाऊस कमीच होता. जसा विकेटवरती पाऊस पडू लागला तितकीच अजून खतरनाक बॅटिंग करू लागली टीम नितळस. आणि तदनंतर मात्र या मॅचमध्ये एक मजबूत पकड तुम्हाला पाहायला मिळते. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर. इन टू द प्लॉट, आउट ऑफ द स्लॉट, इट्स बिग 6. बॅटच्या समोर जितके टाकाल तितके मैदानाच्या बाहेर जातील. आणि रबर बॉल क्रिकेटरना मॅचला कलाटणी देण्यासाठी एक ओव्हर पुरेसं आहे. अलीकडच्या काळात त्यांना T20 फॉर्मॅट असू द्या किंवा ODI फॉर्मॅट असू द्या, 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी आला, सगळ्या परिभाषा त्यानं बदलवून टाकल्या. क्रिकेटच्या पटलावरती सगळं काही शक्य आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. हा तिसरा मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, नो बॉल होता. लॉंग ऑन डीप मध्ये फिल्डर आहे. नितस गावाच्या क्रिकेटची ओळख रवी काठे. जोपर्यंत बॉल फील्ड करून थ्रो केला जाईल 1+1 2 धावा ॲड होतील. पुढचा बॉल फ्रीटचा इशारा येईल. धावफलक 2ने पुढे चाललाय. आता मॅच ऑन आहे, आता मॅच ऑन आहे. प्रति षटकामागे 17.25 बनवायच्या होत्या. आता अवघ्या 7 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती 21 लागलेत. हे क्रिकेट आहे, कधी इकडे कधी तिकडे, सातत्यानं उलटफेर होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नवीन वडवलीचं मैदानांना राजादादा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इथे 100 पण सेफ नाही आहेत, इथे 24 बॉल 30 पण सेफ नाही आहेत. डिफेंड पण होतील आणि चेस पण होतील. या ग्राउंडवरती संघर्ष करणारा आजवर जिंकत आला. मैदान संघर्ष करणाऱ्यांच्या प्रेमात नेहमी पडत आला. कोणत्याही गोष्टीसाठी DRS टीम्सकडे नाही आहे, या गोष्टीची काळजी घ्या. अंपायरच्या भूमिकेमध्ये DK आणि त्यांना साथ देतो टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा अनपेक्षित सम्राट जय पवार. गुड मॉर्निंग जय सर. बोला तयार. इथे लाईन चेक केली जाईल. डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अगदी अलीकडच्या काळात ना अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती चर्चेत राहतात आणि सगळ्या व्हिडिओ ऑफिशियल अनिल चौधरी अंपायरिंगच्या यूट्यूब चॅनलवरती किंवा त्याच्या पोस्ट हँडलला तुम्ही पाहता. चर्चा लेदर बॉल क्रिकेटबद्दल झाली तर, आणि तेच जर चर्चा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झाली जिथे अडथळे अनेक तिथे उत्तर मात्र एक JP. अंपास्कॉल जय पवार नावाचं यूट्यूब चॅनल कदाचित आलं अजून लवकर सगळ्या गोष्टी चर्चेत लवकर येतील आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. मार्क माय वर्ड, एक दिवस असा येईल ना की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फक्त जय पवार या नावानं अंपायरिंगचं क्षेत्र ओळखलं जाईल. 22 ऑन दी बोर्ड. बॅटच्या पट्ट्यात आला, मिड विकेटला चालला बॉल, आउटफील्ड फास्ट फिल्डर धावतोय बॉल मागे, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. यष्टांच्या मागे तुम्ही पाहता तेजसला. बदलापूरकरांसाठी कदाचित ते नाव नवीन असेल. आजवरचा एक इतिहास तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ज्यावेळी 14 गाव IPL प्रीमियर लीगचं दुसरं पर्व पार पडलं वडवलीचं मैदान ॲज अ आयकॉन म्हणून रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातून पहिल्यांदा या खेळाडूची वर्णी लागली. त्या स्पर्धेमध्ये येऊन 6 बॉल 6 षटकार ठोकत अवघ्या 13 बॉलमध्ये अर्धशतक झळकावत नितस गावाची ओळख ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटला दाखवणारा तेजस खेळतोय. तो सध्या कॉल करतोय कॅचसाठी आय विल टेक, आणि त्याच्याकडनं मिस्टेक होणं ही मात्र खूप कठीण गोष्ट आहे. आणि तेजसनं टिपलाय झेल. संपला खेळ. फलंदाज बाद. आली विकेट सुयोग पाटीलची.
23 23ला एक बाद. मैदानावरती पसरणारी हिरवळ. पाऊस यावर्षी थोडासा लेट सुरू झाला, मात्र या स्पर्धेसाठी जसा हवा होता तसा साथ देतोय. बाउन्सर, तिखट बाउन्सर होता. बॅटची लिडिंग एज, हा देखील हवा आहे. कॅचचा कॉल, ओ कॅच ड्रॉप, जेल सुटला. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगल यावेळी धावफलकावरती जोडली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय 24. 24 धावा धावफलकावर. एका बाजूला शेरडॉन, दुसऱ्या बाजूला VSCC नितळस. टप्पा पडला, थोडंसं खाली राहणारा बॉल होता. रबर बॉल क्रिकेटमधना ही लाईन तुम्ही मिस करू शकत नाही आहात. जर तुम्ही गुडलँड स्पॉटवरती बॅट्समन लाईन मिस करेल तर बॉलरसाठी क्लिअर ॲडव्हान्टेज की गुडलँड स्पॉट तो सातत्यानं टाकत राहील. हाफ ट्रॅकर तिकडे जर तुम्हाला पुल करता नाही आलं तो बाउन्सरचा वापर करेल. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि आता समीकरण बदलेल. 2 ओव्हर 24 झालेत आणि आता लक्ष 12 बॉल 45 बाकी आहे. नेक्स्ट मॅच कोळेगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळ. रायतेचे कॅप्टन उपस्थित आहेत. कोळेगाव टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी त्वरित यायचं. आणि या मॅचचा जो विजेता संघ असेल त्यांनी कुठेही जाऊ नका, आपण थांबायचं. विनर वर्सेस विनर नेक्स्ट मॅचमध्ये खेळवला जाईल जिंकलेल्या टीमसोबत. चला कोळेगाव टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी पटकन या. शुभम पवार यांचं आगमन झालं, स्वागत आहे आपलं. शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप चांगली कामगिरी सध्या केली जाते या बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज सध्या खेळतो ओमकार. बॅटिंग देखील तितकीच धमाकेदार पाहायला मिळाली ओमकारच्या माध्यमातून. बोला तयार. स्वीप करायचं होतं, मिस्टेक झाली आहे इकडे यष्टीरक्षकाकडनं. प्रयत्न मात्र चांगले होते. कॅच ड्रॉप, एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. थोडा दूर चालला आता सामना. सुशांत बॅटिंग ट्रॅकवरती आहे. त्याच्या बॅटमधनं रन्स येणं खूप गरजेचं आहे. धावफलक पुढे जात आहे 25 धावा. अजूनही 44 करायच्यात. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10. आता बॅटच्या समोर एक्स्ट्रा कव्हरला खेचला आहे. रबर बॉल क्रिकेट आहे. क्षेत्ररक्षकाचा घसरला पाय आणि बॉल चालला सीमा पार. जिकडे कॅचचा चान्स होता तो मिस झाला. हा षटकार आला जो मॅचला अजूनही जिवंत ठेवतोय. बॉल शिल्लक आहेत 9, रन्स बाकी 38. सुशांत फाईट करतोय. आता बॅटच्या समोर हेलिकॉप्टर उडवायचा होता, यॉर्कर होता. अटेम्प्ट चांगलं होतं बॅट्समनचं, मात्र प्रॉपरली बॅट आली नाही आहे आणि यष्टीरक्षकानं केलं आपलं काम. फोटोजेनिक फिनिश डिसिजन होता. अंपायरचा इशारा 1 शॉट. नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन रन आउट, म्हणजे कोणती धाव नाही आहे आणि विकेट देखील जाईल. रनआउट. कोणताही स्कोर नाही तर मात्र इकडे विकेट जाईल, कारण फर्स्ट रन तुम्ही शॉट टाकली आणि सेकंडला बॅट्समन रन आउट झाला. आता या मॅचमध्ये पारडं भारी होतं टीमनी. तसं खूप चांगलं क्रिकेट सध्या दाखवते रवी काठे आणि त्याची आर्मी. अनेक वर्ष दिले रवी काठेनं. धनराजदादासोबत आम्ही ती चर्चा करत होतो की एक जमाना होता, फ्लिक शॉट्स पाहिजे असतील किंवा प्रॉपर लेदर क्रिकेट तुम्हाला पाहायचं असेल, टेनिस बॉलवरती तो फील पाहायचा असेल तर जुन्या काळातील रवी काठे आठवा. तितकीच त्याला दिलेली तेजस नसात. आणि त्यानंतर नितस गावचं क्रिकेट सोन्या पावशे नावाचा सितारा या गावच्या क्रिकेटला मिळाला. टप्पा पडला, थोडासा खाली राहणार होता बॉल. डॉट बॉलची होती समाप्ती. 31 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 7 बॉल 38. आता प्रत्येक बॉल सीमापार पाठवायचा. अजून एक बॉल चालला आहे यष्टीरक्षकाला थोडासा बीट करून मागे, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. समीकरण मैदानावरती आता शिल्लक येणारे 6 चेंडू 37 धावा. लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल ॲड झाली आहे. कंपल्सरी चेसचा रूल आहे, म्हणजे 6 मध्ये 6 षटकार जरी मारले तरी मात्र इकडे सामना जिंकणं कठीण आहे बॅटिंग टीमला. मालिकावीरासाठी एक स्पोर्ट्स सायकल, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ त्यांच्यासाठी ट्रॉफीज आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्यांच्यासाठी ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द मॅच हा सगळं काही आहे स्पर्धेमध्ये. कारण स्पर्धा तुम्ही खेळता शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली, वरून इन्फ्रा ट्रॉफी,
राजकीय क्षेत्रातील बदलापुराचे भाग्यविधाते, या बदलापूर शहराला सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनानं घेऊन जाणारं नाव आदरणीय वामनदादा म्हात्रे यांचे चिरंजीव, त्यांच्या चिरंजीवाच्या नावानं वरुण इन्फ्रा ट्रॉफी तुम्ही पाहता. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी देखील पार पडली. या स्पर्धेची प्राईज सेरेमनी देखील आवर्जून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूरच्या क्रिकेटला नेहमीच खरं तर बदलापूर क्रिकेट संघटनेनं खूप काही दिलं आहे. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये बदलापूरच्या क्रिकेटनं पाहिलेले अमूलाग्र बदलाव, त्याचं पूर्णपणे यश जातं बदलापूर क्रिकेट संघटनेला. त्यामध्ये काम करणाऱ्या, मग कार्य करणे पूर्ण टीमला, मग खजिनदार असेल, अगदी त्या सोबतीनं जी सगळी टीम आहे जे काम करते, अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सोबतीनं, त्या सर्वांचं विशेष कौतुक व्हायला हवं. कारण बदलापूरचं क्रिकेट सध्या डेव्हलप होत आहे. भिवंडी असेल, कर्जत असेल, त्यानंतर वांगणी जो परिसर बदलापूर क्रिकेट संलग्न आहे, त्या सोबतीनं खालापूर, या सगळ्या विभागातूनच तर टीम येतात. त्या सोबतीनं रायगड, MIDC बेल्ट, पनवेल आणि भिवंडी आणि पालघर परिसरातून देखील टीम्स बदलापूर सध्या गाठताना दिसतात. कारण त्याचं कारण बदलापूरनं दिलेलं एक दर्जेदार आयोजन, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा बदलापुरामध्ये घडू लागल्यात. फटका चांगला आहे, थोडा उशीर झाला आहे, तर सडक पे कडक आहे आणि या षटकार 6 धावा देऊन झाला. डावखुऱ्या त्यांच्या फलंदाजांची बॅटिंग पाहणं ना ऑलवेज एक सरप्राईज पॅकेज असतं आणि सध्या ते देत असताना बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली रंगेल मॅच. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या डावामध्ये आवाज तुम्ही ऐकला, आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण. टप्पा पडल्यानंतर चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती आहे समाप्ती. निर्धाव चेंडू. बदलापूरच्या क्रिकेटमध्ये राहुलचं देखील अगदी तितकंच मोठं राजादाद अलीकडच्या काळात योगदान आहे. बाहेरून जितक्या टीम्स येतात आवर्जून त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणं, त्यांना स्पर्धेमध्ये आणणं, उतरवणं, त्यांना पुरस्कार देण्यापासून ही सगळी अफाट मेहनत एका स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी राहुल नामदेव चव्हाण यांच्या माध्यमातून केली जाते. अलीकडच्या काळात ॲज अ सिंगर म्हणून व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. म्हणजे भविष्यात ॲज अ सिंगर, ॲज अ कॉमेंटेटर. कॅच ड्रॉप, झेल सुटला. मग आता सामना देखील पूर्णपणे आवाक्यात. टीम नितळस एक मोठ्या फरकानं हा सामना या ठिकाणी जिंकते. अभिनंदन रवी काठे अँड टीम, हार्ड लक सुयोग अँड टीम शिरढोण. सुरुवात होणं सुशांत आणि सुयोगच्या बॅटमधनं खूप गरजेचं होतं, कारण 69चं रनचेस आणि एक मोठा विजय टीम नितळसच्या वाट्याला आला. मॅच समरी सध्या ऑन स्क्रीन तुमच्या समोर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. बॅटिंग करताना ओमकारनं बनवल्या 9मध्ये 21, 9मध्ये 20 केलेत अनिकेतनं. आणि बॉलिंग ट्रॅकवरती जर चर्चा झाली, अनिकेतच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे. ओमकारनं धावा खर्च केल्या 7 आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे तो म्हणजेच अनिकेत, ज्यानं बॅटिंग करताना 20 रन्स, गोलंदाजी करताना 1 विकेट ज्याच्या खात्यात आली, तो ठरला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याच्याच आता कुठेही जायचं नाही आहे. विनर मॅच लगेच होईल. त्याच्याच आता